पुणे जिल्ह्यातल्या नसरापूरमध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलं आणि त्यामुळे त्यातला जो आरोपी नराधम कांबळे नावाचा व्यक्ती होता त्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी अशी सगळी जनभावना होती आणि न भूतो न भविष्यती असा फास्ट ट्रॅक गुन्हा ही केस चालली आणि अखेर त्या नराधम आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली। या संपूर्ण प्रकरणामध्ये मूळ फिर्यादींच्या वतीनं वकील म्हणून काम पाहणारे ॲडव्होकेट पाडेकर आपल्यासोबत आहेत। सर, फास्ट ट्रॅक म्हणजे अवघ्या 55-60 दिवसांमध्ये या केसचा निकाल लागला, एवढी फास्ट ट्रॅक प्रोसिजर कशा पद्धतीने राबवली? नाही, एक तर मी याच्यात पहिले तुम्हाला सांगेन की ही घटना घडल्यापासून हे दिवस 55 झाले, पण ऍक्च्युअल केस जी आहे ती 28 मे ला सुरू झाली आणि 29 जूनला या केसचा निकाल झालाय। म्हणजे विदिन 30 डेज या केसचा निकाल लागलाय। या केसचा निकाल लागताना म्हणजे पुणे ग्रामीण पोलीस असतील, शिवाजीनगर न्यायालयाचा स्टाफ असेल, ऍडव्होकेट अजय मिसर असतील जे स्पेशल पीपी होते, या लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आणि या लोकांनी दिलेलं डेडिकेशन इतकं महत्वाचं आहे। त्याच्यामुळे हा जो तुम्ही म्हटलाय तसा अपेक्षित सगळ्यांना जो अपेक्षित निकाल होता तो 30 दिवसात व्हॅलिड एक कन्स्ट्रक्टिव्ह आणि सॉलिड जजमेंट हे या सगळ्यांच्या कोऑर्डिनेशनमुळे आणि या सगळ्यांनी एकत्र केलेल्या कामामुळे आलं। तुम्ही वकील म्हणून तुमच्याकडे अनेक केसेस येतात, वेगवेगळ्या प्रकारचे असतात। म्हणजे आम्ही ऐकलं असं की तुम्ही ज्यावेळेस ही केस हातामध्ये घेतली त्यावेळेस स्वतः एक की बाबा ही माझ्या मुलीसारखी मी एक केस लढा असं तुम्ही सांगितलेलं आणि त्यानंतर हा सगळा प्रवास सुरू झाला। मला स्वतःला पण एक मुलगी आहे माझी, सेकंड स्टँडर्ड मध्ये आता, आणि वकील म्हणून अशा केसेस आम्ही खूप बघतो, अशा केसेस, पण एक कुठली तरी केस असते ती तुम्हाला हिट करते। ही केस म्हणजे मी असेल, माझे सहकारी होते ऍडव्होकेट मयूर दोडके किंवा आमचे सिनियर ऍडव्होकेट विपुल जोशी सर, आम्हाला सगळ्यांना ही केस तशीच वाटते की इतके वर्ष आपण हे करतोय पण ही केस कुठं ना कुठं तरी आपल्या जवळची वाटते, आपल्या आजूबाजूलाच घडलेली केस वाटते। म्हणून याच्यामध्ये आम्ही फिर्यादीच्या घरच्यांना अप्रोच झाल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून ह्या केसमध्ये आम्ही फिर्यादीतर्फे अपील झालो। अशा कोणत्या गोष्टी होत्या की रेअरेस्ट रेअर केस याला म्हणलं गेलं? आता तुम्ही जरी बघितलं, तुम्ही पत्रकारिता करताना तुमच्या ऐकण्यात अशा प्रकारची घडलेली केस किती वेळा असेल? मला वाटतं पहिल्यांदाच असेल माझ्या ऐकण्यात। माझ्या इतक्या जवळ म्हणजे नसापूर म्हणजे काय फार दूर नाही आपल्यापासून, माझ्या जवळ घडलेली केस म्हणजे सगळ्यात पहिले तर मुद्दा हाच आहे की मीच समजा पहिल्यांदा ऐकली असेल, तुम्हीच पहिल्यांदा ऐकली असेल, तर ती रेअरेस्ट ऑफ रेअर फॉर्म मध्ये आले इन जनरल पब्लिकच्या समजण्याच्या ह्याच्यात। म्हणजे त्याचे पुरावे पाहिले, त्याच्या झालेले ज्या साक्ष दिल्या, साक्षीदारांनी दिलेल्या साक्षी असतील, तर टेक्निकल पुरावा असेल, मेडिकल पुरावा असेल, हा सगळा पुरावा पण जेव्हा एकत्रित करून वाचला गेला तेव्हा पण ही केस रेअरेस्ट ऑफ रेअर फॉर्म मध्येच कन्सिडर केली कोर्टाने। कोणते दुवे होते की ज्याच्यामुळे ह्या नराधम कांबळेला थेट फाशीची शिक्षा झाली? दुवे म्हणण्यापेक्षा ही केस प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराची नाही, ही केस आहे ती सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणजे परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित असलेली केस आहे। आणि या केसमध्ये सगळे सर्कमस्टन्स, चेन ऑफ सर्कमस्टन्स प्रूव्ह व्हावे लागतात। या केसमध्ये तो बियॉन्ड रिजनेबल डाऊट प्रूव्ह झालाय। म्हणजे त्या व्यक्तीचं तिथं असणं, त्याला काही लोकांनी लास्ट सीन टुगेदरची थिअरी, ती थिअरी प्रूव्ह होणं, त्याला तिथं त्या निर्भया सोबत बघणं, त्याच्यावर, त्याच्या कपड्यांवर किंवा त्या निर्भयाच्या शरीरावर काही मेडिकल ट्रेसेस येणं किंवा त्याला आपण बायोलॉजिकल ट्रेसेस म्हणतो ते ट्रेसेस येणं, आणि हे सगळं कोर्टात प्रूव्ह होणं। जेव्हा हे सगळे सर्कमस्टन्स त्याच्या अगेन्स्ट खूप स्ट्रॉंगली प्रूव्ह झाले त्याच्यानंतर हा निकाल मेहरबान कोर्टाने दिला। आता न्यायालयानं डेथ सेंटन्स तर दिलेला आहे फाशी देण्याचा, ह्याच्या पुढची प्रक्रिया काय राहणार? आता जसं मी म्हणजे ह्याच नाही, प्रत्येक केसमध्ये, ह्या केसमध्ये पण पूर्ण न्यायालयीन प्रक्रिया किंवा आपण जे ड्यू कोर्स म्हणतो हा सगळा फॉलो केला गेला। ही कुठेही जरी 29 दिवसात किंवा घटना घडल्यापासून 59 दिवसात त्याचा निकाल लागला असेल तरी ह्याच्यामध्ये कुठेही कुठली स्टेप किंवा कुठली लिगल प्रोसिडिंग ही स्किप नाही केली। आरोपीला जसं त्याच्या बचावाचा पूर्ण अधिकार एका चांगल्या साऊंड म्हणजे लिगल एडच्या वकिलाकडनं द्यावा, पण ते खूप सीझन्ड आहेत, ते खूप सिनियर आहेत, अशा वकिलाकडनं दिलाय। त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी दिलेली वेळोवेळी कोर्टाने। ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून हा निकाल दिलाय। आता ही पहिली पायरी आपण गाठली, म्हणजे आपण सगळ्यांनी, तुमचंही म्हणजे मीडियाने पण जेवढ्या संवेदनशील याचं चित्रीकरण केलं किंवा रिपोर्टिंग केलं, या सगळ्यांनी मिळून ही पायरी गाठली। पण अशाच पुढच्या अनेक पायऱ्या आहेत ज्या पायऱ्या आपल्याला पूर्ण करत किंवा तो जो ड्यू कोर्स आहे तो फॉलो करतच जावं लागणार आहे। म्हणजे जसं की कन्फर्मेशन असेल, त्याला दिलेली अपील अगेन्स्ट कन्व्हिक्शनची, त्याला जो घटनेने दिलेला अधिकार असेल, आणि हे कन्व्हिक्शन सुप्रीम कोर्टापर्यंत जाणं असेल किंवा त्याच्यानंतर राष्ट्रपतींकडे द्यायचा अर्ज असेल, हे सगळं फॉलो केल्यानंतरच आपण त्याला फाशी देऊ शकतो। याला मध्ये कुठलं शॉर्टकट नाही। एक वकील म्हणून एक केस लढत असताना आणि आता निकाल आल्यानंतर काय भाव? वकील म्हणून
जेवढं जे काय आम्ही आमचं याच्यामध्ये स्मॉल कॉन्ट्रीब्युशन देऊ शकलो, आलेल्या निकालानंतर नक्कीच आम्ही समाधानी आहोत. यातून त्या मुलीचे वडील किंवा त्यांचं कुटुंब आहे ते ज्या पद्धतीने याच्यात उभं राहिले, त्यांनी शेवटी सांगताना जसं सांगितलं की आम्हाला सूड नको, आम्हाला न्याय हवाय, तर त्यांना न्याय मिळवून देताना आपण कुठेतरी आपली अगदी छोटीशी भूमिका या सगळ्या इतर मंडळींबरोबर बजावू शकलो, याचं नक्की समाधान. खूप धन्यवाद सर. तर आपण पाहिलेलं आहे की 55-60 दिवस जरी आपण म्हणत असलो तरी न्यायालयीन प्रक्रियेत अवघ्या 30 दिवसांमध्ये ह्या केसचा निकाल लागलेला आहे आणि नराधम आरोपीला थेट फाशीची शिक्षा जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे. एक अपेक्षा हीच आहे की जसे ह्या चिमुकलीला न्याय मिळाला त्याच पद्धतीनं राज्यात जिथे जिथे अशा घटना घडलेल्या असतील तिथे तिथे देखील अशाच पद्धतीनं लवकर न्याय मिळाला हवा.